मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. ग्रामपंचायतच्या मालकीच्या शेत जमिनीमधनं शेतीसाठी पाईपलाईन टाकण्याच्या संदर्भात तहसीलदारांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी सुरू असताना अतिक्रमणधारकांच्या टोळक्यानं शेतकरी आणि महिलांवरती कत्ती, ब्लेड, लोखंडी रॉड आणि दगडानं हल्ला केल्याची गंभीर घटना ही राहुरी तालुक्यातील करजगाव इथे 23 जानेवारी रोजी घडली आहे. गोविंद भाऊसाहेब कोतकर यांची राहुरी तालुक्यातील करजगाव शिवारामध्ये शेतजमीन आहे. त्या शेतामधील पिकाला पाणी देण्यासाठी गेल्या 1.5 वर्षांपासून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ग्रामपंचायत हद्दीमधील गट नंबर 28 मधनं पाईपलाईन नेण्यास काही अतिक्रमणधारकांनी विरोध केला होता. या संदर्भात तहसीलदार यांनी लेखी आदेश दिल्यानंतर 23 जानेवारी रोजी दुपारी 12च्या दरम्यान मोजणी अधिकारी, पोलीस बंदोबस्त आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये काम सुरू होतं. यावेळी गट नंबर 28 मधील अतिक्रमणामध्ये राहणाऱ्या आरोपींनी काम थांबवण्याची धमकी देत शिवीगाळ आणि दमदाटी सुरू केली. त्यानंतर शेतकरी आणि महिलांवरती हल्ला करण्यात आला. कत्ती आणि ब्लेडनं वार करून लोखंडी रॉड आणि दगडानं बेदम मारहाण करण्यात आली. तसेच एका महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे असा आरोप करण्यात आला. हल्ल्यानंतर तक्रार केल्यास अॅट्रॉसिटी दाखल करू आणि जीवे मारून टाकू अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर जखमी उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये जात असताना शोएब पठाण यांची मोटरसायकल आरोपींनी अडवून मारहाण केली आणि वाहनाचं नुकसान केलंय. तर यावेळी 2,000 रुपये रोख आणि ओळखपत्र असलेलं पाकिट जबरदस्तीनं काढून घेतल्याचं देखील फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलंय. गोविंद भाऊसाहेब कोतकर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी खंडू देवीदास गांगुर्डे, संतोष देवीदास गांगुर्डे तसेच सुभाष विश्वनाथ गांगुर्डे, महेश सुभाष गांगुर्डे, किसन सुभाष गांगुर्डे, दत्तात्रय सुभाष गांगुर्डे, गणेश देवीदास गांगुर्डे, पार्वताबाई देवीदास गांगुर्डे, उषा सुभाष गांगुर्डे आणि इतर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झालं बद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 0017.